नकली साप, वाघाची कातडी दाखवून दहशत, गर्भवती महिलेवर अत्याचार, भोंदू खराचं सैतानी कृत्य उघड। कोर्टात सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी भोंदू खराच्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला। आरोपी अशोक खरात बनावट साप, वाघाचं बनावट कातडं दाखवून लोकांना घाबरवायचा। 7 महिन्याच्या गर्भवतीला त्यानं भीती दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं। मुलगा होण्यासाठी विधीच्या नावाखाली खरातनं अत्याचार केला। आरोपी लोकांना बनावट खडे, चिंचोके मंतरून देत होता। हे बनावट खडे, बनावट साप महेश कलंत्रीकडून घेतल्याचं तपासात उघड झालंय। खरात महिलांना द्रव्य, पेढे खाऊ घालायचा, त्यात तो काय मिसळत होता याचा शोध पोलीस घेत आहेत। पोलिसांनी खरातचा पेनड्राईव्ह, लॅपटॉप जप्त केलाय। त्याला समोर बसून तपास करायचा असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं। फिर्यादी जो आहे त्याची पत्नी 7 महिन्याची गरोदर असताना तिला वाईट आणि दुष्ट शक्तींपासून वाचण्यासाठी आणि तुला मुलगाच होईल असं सांगून आणि त्यासाठी दुष्ट शक्तीपासून वाचण्यासाठी तुला धार्मिक विधी करावा लागेल या कारणास्तव तिला त्याच्या कार्यालयामध्ये बोलून तिच्यावरती त्याने लैंगिक अत्याचार केला आणि सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याने त्याचा सखोल तपास करायचा असल्याने आम्ही माननीय कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली असता माननीय कोर्टाने आरोपीला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। सरकारी वकिलांचा युक्तिवाद खोडून काढताना आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी काय युक्तिवाद केला त्यावरही नजर टाकूया। चिंचोके, खडे, बनावट साप हे विषय याआधी येऊन गेलेत। SIT कडून आरोपीचा तपास केला जातोय, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज काय? 7व्या महिन्यात महिला आरोपीला पहिल्यांदा भेटली। नोव्हेंबर 2025 ते डिसेंबर 2025 असा गुन्ह्याचा कालावधी दाखवलाय। 7व्या महिन्यानंतर 2 महिने म्हणजे 9व्या महिन्यातही हे सगळं सुरू होतं असं म्हणायचंय का, असा सवाल आरोपीच्या वकिलांनी केला। आरोप करणारा फिर्यादी शिर्डीतल्या गुन्ह्यात आरोपी आहे। पहिल्या गुन्ह्यात पेनड्राईव्ह आम्ही तयार केला, व्हिडिओ आहेत असं म्हटलं होतं। आता पुन्हा पेनड्राईव्ह कसा रिकव्हर करणार? आता अधिकारी बदललेत। आधीच्या 2 गुन्ह्यात वेगळे आरोपी होते। SITनं पत्रकार परिषद घेतली, त्यात 9 गुन्हे नोंदवले असं म्हटलं होतं। 11 गुन्ह्यांचा तपास SIT करतेय असं सांगतात। आता पुन्हा नवीन कोठडीची गरज वाटत नाही। आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केलेल्या सवालांवर सरकारी वकिलांनी उत्तर दिलं। प्रत्येक गुन्हा स्वतंत्र असून त्यासाठी स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे। गुन्हा फिर्यादी वेगळे आहेत, त्यामुळे अधिकारी वेगळे आहेत। नोव्हेंबरमध्ये बलात्कार झाला, बाकी इतर फसवणूक डिसेंबरपर्यंत सुरू होती, म्हणून तो कालावधी टाकलाय। हा सगळा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीशांनी अशोक खरातला तुम्हाला काही सांगायचंय का असं विचारलं, त्यावर आरोपी खरातनं हात जोडून नाही असं उत्तर दिलं। भोंदू अशोक खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलंय। SIT चौकशीत त्याचे एक गुन्हे आता उघड होऊ लागलेत। आगामी काळातही काही गंभीर गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।